संध्याकाळच्या चहाची वेळ असो किंवा पाऊस पडतोय म्हणून काहीतरी चटपटीत कुरकुरीत खाण्याची इच्छा हो आपल्यासमोर येतं ते फक्त आणि फक्त कांदा भजी. परंतु आज मी तुम्हाला असा ऑप्शन देणार आहे ज्यामुळे तुम्ही कांदा भजी विसरून जाल. ते म्हणजे कर्नाटकातील प्रसिद्ध असे मडूर वडे. हो, हे कर्नाटकातील रेसिपी आहे, परंतु बनवायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत. नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय कर्नाटकी अतिशय प्रसिद्ध असा स्नॅक्सचा पदार्थ, तो म्हणजे कुरकुरीत असे मडूर वडे. यासाठी सगळ्यात आधी घेणार आहोत ते 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे छानपैकी साल काढून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये उकळीमध्ये अशा पद्धतीने ओबडधोबड कुटायचे. अजिबातही बारीक फाईन पूड करायची गरज नाही. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते याचं बॅटर, ते म्हणजे याचं पीठ भिजवणं. यासाठी लागणार आहे 2 कप तांदळाचं पीठ, पाऊण ते 1 कप रवा आणि पाव कप मैदा. हे तीनही गोष्टी याच प्रमाणानुसार घ्या. याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट टेस्टसाठी. त्यानंतर यामध्ये हे कुटलेले शेंगदाणे घालायचे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, जिरे, चिमूटभर हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट घाला. त्याचबरोबर घालायचं आहे चिमूटभर हिंग, आलं लसूणची पेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. कढीपत्ता आवर्जून बारीक चिरून घाला. कढीपत्त्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते. मीठ मी आणखी थोडंसं ॲड केले. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती 3 चमचे तेलाचं गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि हे तेल या पिठामध्ये, या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं. हे गरम कडकडीत तेल घातल्याबरोबर ह्या मसाल्यांचा एवढा भारी सुगंध येतो, एवढा खमंग असा वास येतो ना की काही विचारायलाच नको. आता हे गरम कडकडीत तेल हाताने व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं. थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं, चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित असं चोळून लावायचं. यामुळे काय होतं, पिठाच्या प्रत्येक कणामध्ये गरम कडकडीत तेलाचं मोहन पोचतं आणि त्यामुळे आपला वडा अतिशय खुसखुशीत होतो. त्यामुळे ही स्टेप अजिबातही स्किप करायची नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालणार नाही आहोत. चला, तेल व्यवस्थित लागलं गेलं की यामध्ये घालायचं आहे ते गरम पाणी. थंड पाणी घालायचं नाही आहे, गरम पाणी घालायचं. यामुळे तांदळाचं पीठ आणि रवा व्यवस्थित असं भिजायला मदत होते. आता पाणी घालताना खूप जास्त न घालता अगदी थोडं थोडं घालत घट्टसर असं याचं पीठ मळायचं आहे. जसं पीठ आपण पराठ्यासाठी वगैरे भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने अगदी घट्टसर असं पीठ मळायचं. अगदी थालीपीठाला भिजवतो तसं म्हटलं तरीही चालेल. चला, अतिशय सुंदर असं हे पीठ मी भिजवून घेते. तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर केलाय. 2 कप तांदळाचं पीठ, 1 कप रवा, त्याचबरोबर अर्धा कप मैदा. यासाठी फक्त मी पाऊण कप पाणी वापरलं आहे. चला, पीठ व्यवस्थित मळले गेले. आता झाकण ठेवून 10 मिनिटं फक्त हे पीठ भिजवून घ्यायचं. 10 मिनिटामध्ये तांदळाचं पीठ, रवा, मैदा व्यवस्थित असं भिजलं जातं आणि त्यानंतर वडे करायला सोपं जातं. चला, 10 मिनिटं झालेत. पीठ अतिशय छान असं भिजलं गेले. आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि गोळे हातावरती गोल असा बनवून झाला की तो चपटा करायचा. अशा पद्धतीने चपटा केला ना की व्यवस्थित असा वडा तळताना तळला जातो, आतपर्यंत शिजतो. त्यामुळे हा वडा कधीही गोल न बनवता तो आवर्जून चपटा बनवायचा असतो. यामध्ये आपण जे काही साहित्य घातले, कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर अशा वरती दिसतात. शेंगदाणे तर ओबडधोबड आवर्जून घालायचे. ते शेंगदाण्याचे कणही वरती दिसतात आणि खाताना अतिशय सुंदर असे दाताखाली येतात आणि क्रंची लागतात. चला, याच पद्धतीने सगळे वडे मी छान असे बनवून घेते. वडा बनवताना खूप जास्त मोठाही करायचा नाही, अगदी छोटासा सुंदर असा बनवायचा. तुम्ही बघू शकताय किती छान असे वडे बनवले गेलेत आणि सगळं साहित्य हे अतिशय सुंदर वरून दिसते. त्यामुळे वडा दिसायला सुद्धा कलरफुल दिसतो. चला, तर वडे तर तयार झालेत. आता वडे तळायला घेऊयात. यासाठी कढईमध्ये छानपैकी तेल गरम करायचं. तेल इतपत घाला जेवढे आपले वडे तेलामध्ये बुडतील. खूप जास्तही घालायची गरज नाही. आता तेल छान गरम झालं की हे एकदा चेक करूयात. छोटासा पिठाचा कण घालायचा. तो तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच वरती आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट असं वड्यांसाठी तापले. वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कमीही नको आणि खूप जास्त हाय सुद्धा नको. खूप जास्त कमी असेल तर वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत, अतिशय तेलकट होतील. आणि खूप जास्त हाय असेल तर वडे लगेच बाहेरून रंग धरतील आणि आतून मात्र शिजणार नाहीत. यामध्ये आपण सगळी पिठं घातली आहेत, ती व्यवस्थित शिजलं जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मीडियम गरम तेल ठेवायचं आणि वडे घातल्यानंतर मीडियम फ्लेमवरती वडे छान तळून घ्यायचे. आता यामध्ये तांदळाचं पीठ, रवा आणि मैदा आहे, त्यामुळे शिजायला, पचायला थोडासा वेळ लागतो. एक बॅच तळायला मला किमान 5 ते 6 मिनिटं तरी लागली होती. दोन्ही बाजूनी छान खमंग होईपर्यंत वडे तळून घ्यायचे. बरं, तळत असताना सुरुवातीला आलटीपलटी करायची नाही, थोडंसं त्याला शेप पकडू द्यायचा आणि त्यानंतर मिक्स करत करत वडे छान तळून घ्यायचे. यामुळे काय होतं, वड्यांना एकसारखा असा रंग येतो आणि वडे सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे शिजतात, आतपर्यंत परफेक्ट असे शिजतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे वडे तळले जात आहेत. हळूहळू ते रंग पकडतात, हळूहळू ते अगदी हलकेशा गोल्डन ब्राऊन कलरवरती येतात. आता खूप जास्त डार्क ब्राऊन कलरवर न काढता हलकेशा गुलाबी रंगावर यांना काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय रंग हलकासा आलाय,
थोडासा ब्राउनिश व्हायला लागला की लगेच काढून घेऊयात, कारण डिशमध्ये काढल्यानंतर सुद्धा याला हळूहळू ह्यातलं आतलं टेम्परेचर आहे ते कलर देत असतं, त्यामुळे खूप जास्त डार्क कलरवरती काढू नका. चला, सुंदर अशी पहिली बॅच तळून झाली. आता याच पद्धतीने दुसरी बॅचही मी तळून घेते. जेवढं महत्त्वाचं हे पीठ भिजवणं आहे ना, तेवढंच महत्त्वाचं वडे तळणं सुद्धा आहे. कारण वडे तळताना जर तुम्ही टेम्परेचर व्यवस्थित ठेवलं नाही, तर तुम्ही पीठ कितीही टेस्टी केलं, कितीही फ्लेवरफुल केलं, तरी वडे ते तेवढे खुसखुशीत खमंग लागणार नाहीत. या पद्धतीने वडे तळले ना, सगळ्या वड्यांना एकसारखा असा रंग येतो आणि वडे आतून अतिशय खुसखुशीत असे होतात. त्यामुळे तळताना मात्र सगळ्या गोष्टी आवर्जून फॉलो करा. चला, दुसरी बॅच ही याच पद्धतीने मी सुंदर अशी तळून घेतली. सगळ्या गोष्टी आपण ज्या घातल्यात त्या अगोदर सांगितल्याप्रमाणे कांदा, कोथिंबीर या तळल्या गेल्यानंतर ह्याचा कलर तर अतिशय सुंदर असा वरच्या बाजूने दिसतो. चला, सुंदर अशी दुसरी बॅच ही तयार झाली आणि राहिलेले सगळेच वडे मी या पद्धतीने छान तळूनही घेतलेत. चला, वडे तर तयार झालेत. आता हे वडे सर्व करून घेऊयात. अतिशय खमंग असे हे कर्नाटकी मडूर वडे तयार झालेत. बरं, या वड्यांचा इतिहास असा आहे की मडूर या गावावरून या वड्याचं नाव मडूर असं पडलं आहे आणि ही अतिशय पारंपरिक अशी तिथली रेसिपी आहे. चला, तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात कांद्या भज्यांना ऑप्शन द्या आणि हे सुंदर खमंग खुसखुशीत असे मडूर वडे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील. फक्त हो, गरमागरमच सर्व करा, म्हणजे अजूनच भारी लागतील. टोमॅटो सॉस बरं खाऊ शकता, हिरव्या चटणी बरं खाऊ शकता किंवा असेच कोरडे खाल्ले तरी खूप भारी लागतात. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला फॉलो करू शकता. तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग, चविष्ट आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. धन्यवाद.